आपल्या मुलाने माती खावी, पण त्याच आईला बरं वाटत नाही. शेवटी यशोदा माता पटकन घरातून बाहेर आली. हातामध्ये काठी घे, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती, हाती घेऊन या काठीसी कविते श्रीपती. या मुलीची माती काशी, या मुलीची माती काशी, काशी गा काशी गा काका, हरी तुकड्या करून हरी तुकड्या करून हरी तुकड्या करून माझे नाम माझे नाम माझे नाम माझे नाम नको माझे नाम माझे बाबा माझे बाबा नको माझे नाम माझे नाम माझे नाम माझे बाबा नको माझे नाम माझे बाबा यशोदेने विचारलं, अरे कृष्णा, तू माती खाल्लीस, तू माती खाल्लीस? भगवान कृष्ण म्हटले, कोण सांगतोय माती तुला? तर म्हणे, कोण सांगतोय म्हणजे तुझे मित्र सांगतात. तेव्हा भगवान म्हटले, आई हे माझे मित्र खरे, पण सगळे लबाड, सगळे लबाड. हे रोज मला असं सांगतात की तू रोज लोकांच्या घरी जा, त्यांच्या घरचं दही दूध तूप लोणी सर्व चोरून आण आणि आम्हाला आयतं खाऊ घाल. म्हणजे चोऱ्या करताना लोकांचे रट्टे खायला मी आणि आयतं खायला हे. तेव्हा मी कसं ऐकणार यांचं? भगवान म्हणतात, दही दूध चोरून दे सर्वांना, दही दूध चोरून दे सर्वांना, ऐसे नाद सांगताती ते नाही किले, म्हणून मजावरी रुसले सांगाती, रुसले सांगाती. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई मज मारू नको ग. नाही नाही म्या पाहिले माते, पाहिले माते, आई नाही म्या पाहिले माते, पाहिले माते. हे आई, मी मातेला पाहिलं देखील नाही, खाणं तर दूरच आहे, पण विनाकारण मला मारायचं नाही.